उमेदवार रणजितदादा चव्हाण यांचा जोरदार शक्ती प्रदर्शनात अर्ज दाखल। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये जय हिंद सेनेचे उमेदवार रणजितदादा चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयासमोर प्रचाराचा शुभारंभ स्थानिक महिलांच्या हस्ते उत्साहात पार पडला। या प्रचार शुभारंभात शेकडो महिलांची उपस्थिती लाभली। या शक्ती प्रदर्शनास प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। विशेषतः या शक्ती प्रदर्शनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता। या प्रसंगी महिलांनी रणजितदादा यांचा औक्षण करून श्रीफळ वाढवून प्रचार मोहिमेची सुरुवात केली। संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांच्या समस्या, तक्रारी व सूचना याबाबत थेट संवाद साधता येणार असल्याची माहिती यावेळी रणजितदादा यांनी प्रभागातील नागरिकांना दिली। नागरिकांशी सतत संपर्क ठेवण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं आयोजकांनी सांगितले। रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने प्रभागातील महिला, तरुण वर्ग सहभागी झाला होता। त्याचबरोबर यशवंतनगर, आंबा चौक येथे जय हिंद सेनेचे उमेदवार रणजितदादा चव्हाण यांची प्रचार सभा पार पडली। या सभेस हजारोंच्या संख्येने प्रभागातील नागरिक उपस्थित होते। सभेच्या वेळी रणजितदादा यांनी परिसरातील विकास कामे, मूलभूत सुविधा, पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता व युवकांसाठी रोजगाराच्या संधी यावर भर देत आपली भूमिका स्पष्ट केली। प्रभागातील नागरिकांनी मला निवडून द्यावे, तसेच येणाऱ्या काळात मी जनतेचा मालक नव्हे तर सेवक म्हणून काम करेल असं आश्वासन दिले। वार्डाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा माझा निर्धार आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं। समर्थकांनी घोषणा देत आणि शुभेच्छा देत हजारोंच्या नागरिकांच्या उपस्थितीत जय हिंद सेनेचे उमेदवार रणजितदादा चव्हाण यांचा अर्ज दाखल करण्यात आला।